हॅलो नमस्कार, मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ अक्षय तृतीयेचा आहे आणि हा सूर्योदय झालेला बघा. मी सकाळी टेरेसवर गेले होते, तिथं मस्त असे मोगऱ्याला आणि जास्वंदीला फुलं आलेत आणि पुरणाचा स्वयंपाक चालू आहे. आता हे पुरण शिजू घातलेलं आहे, शिजलं आणि कणिक मळून घट्ट अशी कणिक मळून ठेवलेली आहे, म्हणजे ती भिजल्यानंतर मस्त पोळ्या होतात. आणि पुरणासाठी हे विलायची गूळ काढलेला आहे, तळून घ्यायचा आहे आता. आणि मी हे जास्त डिटेलमध्ये शेअर केलं नाही, असंच फास्टमध्येच घेतलं आहे. आणि तळून घ्यायला लागले मी. तळल्यानंतर भजे पण तळून घेतले आणि आमच्याच टेरेसवर आलेले आळूचे पानं छोटे छोटे ते पण तळून घेतले. आणि सासूबाई पण मदत करत आहेत, म्हणजे त्या मला काही काही करून देत आहेत. त्यामुळं दोघी मिळून आम्ही स्वयंपाक केल्यामुळं स्वयंपाक फास्ट पण झाला आणि छान पण झाला. आणि तळून घेतलं आणि मस्त असे तळल्यानंतर मी आळूचे पण पानं तळून घेतले. असे कुरकुरीत तळले, मस्त झाले असे पातळ पातळ. त्याला पीठ लावल्यामुळं चवीला पण खूप छान लागले. आणि पुरणाला चटका देऊन झाला. आता विलायची पावडर टाकून घेतली त्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली, म्हणजे पुरणाला खूप छान चव येते विलायची पावडरने. जायफळ पण टाकावं लागतं, पण सध्या संपले त्यामुळं मी टाकलं नाही जायफळ. आणि सासूबाई पुरण वाटून देत आहेत आणि मी आमटीला फोडणी देत आहे. आमटी फोडणी टाकून घेतली की नंतर आपल्याला मग पोळ्या हे लाटून घ्यायच्यात. आणि थोडीशी सकाळी सकाळी गडबड असते. पित्र जेवायला येतात, म्हणजे आपण ज्यांना सांगितलं ते पित्र जेवायला येतात आणि त्यामुळे असं गडबडीने फास्ट स्वयंपाक करावा लागतो. पूजा असते आणि नैवेद्य पण दाखवायचा असतो, त्यामुळे हे पटापटा दोघीजणींनी मिळून करावं लागतं. आणि आज आंब्याच्या रसाचा मान असतो, पण आंब्याचं सीझन चालू नसल्यामुळं तसे व्यवस्थित आंबे आले नाहीत आणखीन मार्केटमध्ये. आणि आता ह्याच्यानंतर 15 दिवसांनी भरपूर आंबे येतील. तोपर्यंत आता हे जसे आहेत तसेच आपण काम भागवलं. आता हे मी तिखट हे आमच्या नणंदबाईने दिलेलं आहे, त्यामुळं हे जास्त नवीन असल्यामुळं जास्त तिखट आहे, थोडंच टाकलं. आणि घरचं माझं जुनं तिखट टाकून घेतलं, म्हणजे आमटी आता उन्हाळ्याचं जास्त तिखट खाऊ वाटत नाही. त्यामुळं असे मिडियमच आमटीची बनवावी लागते, जास्त पण तिखट बनवून जमत नाही. आणि ही आमटी फोडणीत देऊन झाली आणि भात लावला. आता हे पुरण पण वाटून झालेलं आहे. आणि सासूबाई मला पोळ्या लाटून देत आहेत आणि मी पोळ्या भाजत आहेत. मस्त अशा मऊ टम्म फुगत आहेत. कणिक आधीच मळून ठेवल्यामुळं खूप मऊ झालेत आणि कणिक पण व्यवस्थित भिजलेली आहे, त्यामुळं पोळ्या व्यवस्थित छान झाल्या आणि टम्म पण फुगल्यात, असे छान झाल्यात पोळ्या. आणि सासूबाई त्या आंब्याचा रस बनवत आहे. जरा आंबे व्यवस्थित मिळालेच नाहीत आणि अशा प्रकारे पूजा करून घेतली आणि नैवेद्य दाखवून घेतला. फोटो पण आमच्या सासऱ्यांचा फोटो मांडला आणि फोटोलाची पण पूजा करून घेतली. आणि या पद्धतीनं असा स्वयंपाक केला आणि पित्र जेवू घातले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.